मला कवी सुरेश भटांची एक कविता आठवते। त्या माझ्या मनातल्या भावना त्यातल्या फक्त 4 ओळी आज तुमच्या समोर त्या ठिकाणी सादर करतो। रोखण्याचं वाट माझी वादळे होती आतुर, डोळ्यात जरी गेली धूळ, थांबण्याचं उसंत नाही, येतील वादळे खेटेल तुफान, तरी वाट चालतो अडथळ्यांना भिवून, अडखळणे पावलांना पसंत नाही, थांबलो नाही थांबणार नाही। महाराष्ट्र त्या ठिकाणी सतत आता पुढे वेगाने जात राहील, त्याबद्दल आपण काही काळजी करू नका। माझ्या आव्हानाच्या सभेच्या निमित्तानं सांगतो की आजपर्यंत तुम्ही माझी 7 टर्मची कारकीर्द बघितली, या 8व्या टर्मची कारकीर्द 7 टर्मला मी जेवढा विकास केला नाही तशापेक्षा जास्त विकास या 8व्या टर्मला मी करून दाखवला। इथं ही सगळी शाळा मी काढणार आहे, इथं पश्चिम उत्तर अशी शाळा बांधणार आहे, पटांगण वाढवणार आहे, खूप काही गोष्टी आपल्याला करायच्या। मला खरं तर नंतर लवकरच तुमच्या सगळ्यांचे आभार मानायला यायचं होतं, परंतु मी तिथं अडकून पडलो आणि सतत आमची चर्चा होत होती। कधी दिल्लीला जावं लागत होतं, मी तुमच्याकडे 14 तारखेलाच येणार होतो, मी ठरवलेलं होतं 14 तारखेला जाऊन बारामतीकरांच्या पुढे नतमस्तक व्हायचं, त्यांना अभिवादन करायचं, त्यांना सॅल्यूट करायचा आणि त्यांनी जी जबाबदारी दिली, मला 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजयी केलं आणि त्याच्यावरून माझ्यासारख्याची जबाबदारी आता वाढलेली आहे। यापुढील काळात देखील बारामती विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदारांच्या अडचणी सोडवण्यासाठी राज्य सरकारचा प्रतिनिधी, बारामतीकरांचा लोकप्रतिनिधी या दृष्टिकोनातून मी कायम कटिबद्ध राहण्याचं ठरवलेलं आहे आणि अशी ग्वाही देखील मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो।